नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. बघा, तर अर्थव्यवस्था जी आता आपली कंबाईंड गट ब पूर्व परीक्षा 14 जून 2026 रोजी झालेली आहे. तर त्या पेपर कठीण होता का? हो, कठीण होता. पण अशा कठीण पेपरमध्ये देखील म्हणजे इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न आणि करंटमध्ये इकॉनॉमिक्सचे 2 आलेले आहेत. कोणते रे? बेटी बचाओ बेटी पढाओ योजना असेल आणि मिशन शक्ती असेल, असे 2 प्रश्न ते इकॉनॉमिक्सचे आहेत. ओके, तसं तर 17वा ब्रिक्स परिषद पण तो काय इकॉनॉमिक्सच्याच रिलेटेड सांगतो खरं तर. पण ह्या स्कीम काय जुन्या असल्या तरी त्या स्कीम इकॉनॉमिक्सच्या अभ्यासामध्ये येतात. आपल्या ज्या क्लास नोट्स आहेत, सर नोट्स आहेत का? तर क्लास नोट्स जे आहेत त्या क्लास नोट्समध्ये मी काय दिलेलं आहे, योजना या टॉपिकमध्ये मिशन शक्ती पण दिलेलं आहे आणि कुठला. आणि बघा, तुम्हाला हे कळालं असेल की डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता, बरेच जण म्हणलेले की सर इकॉनॉमिक्सच्या नोट्सची आपली साईज वाढली. अरे, साईज वाढणं गरजेचंच आहे आणि तेवढा तो कंटेंट करावाच लागतो, त्याशिवाय मार्क येत नाहीत. आज तुम्हाला बघताय का रे 15 पैकी जवळजवळ का रे 15 पैकी 14 प्रश्न आहेत. 15 पैकी 14 आणि जर ते करंटचे 2 धरले तर 17 पैकी 16 प्रश्न आहेत. मिशन शक्ती असेल, मिशन शक्ती आहे की नाही काढून बघा, तुम्हाला पेज नंबर सहित मी देतोय. तो ते तर जाऊ द्या, पोरो एक बघा प्रश्न तुम्हाला दाखवतो मी. का रे असा प्रश्न येणं पण अवघड असतं. का रे किती मला माहिती आहे रे हा प्रश्न आलाय म्हणून. बघा, तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला खरं पटेल. हा प्रश्न किती लोकांना आलाय रे खरं सांगा? 23-24च्या कालावधीत औद्योगिक उत्पादनात निर्देशांक उत्पादनाच्या 5.8% वाढला आहे. हे तुम्हाला वाटतंय का रे? हे कुठेही सापडणार नाही. ते फक्त काय रे आपल्या इकॉनॉमिक्स नोट्स मध्ये सापडेल. इकॉनॉमिक्स नोट्स मध्ये, ह्या नोट्स मध्ये. का? कारण तेवढं त्याग केलेला आहे या नोट्स मध्ये. उगा आले का रे काहीतरी दिलं काढलं असं नाही. हे का रे प्रॉपर कंटेंट आहे, आयोगाचा दिलेला आहे आणि तुम्हाला पॉइंट पण चेंज होणार नाही. बघा, का रे 23-24 आहे आणि 23-24 आहे. किती 5.8 आहे बघा इकडं सोर्स. का रे इकॉनॉमिक्स नोट्स पेज नंबर 279 वर आहे. काय कुठं आहे बघा, 23-24 किती आहे? 5.8%. कशाला चुकतोय माणूस? बरोबर ना? हे माहित असेल तर 22-23चं पण दिलंय की आतापर्यंत का रे 13-14 मध्ये काय ऋणात्मक होता ते पण दिले. 4-5च्या बेसिसनुसार ते सांगितलं आणि 11-12च्या बेसिसनुसार हे किती 22-23 मध्ये 5.2, 21-22 मध्ये 11.3% होतं आणि इथं 23-24ला 5.8% होतं. याच्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे बघा, मी काय सांगतोय तुम्हाला की माझा मोठेपण नाही सांगत. सर टफ होता पेपर, होता टफ. का रे कंटेंट कुठं आहे? कंटेंट खरंच आहे इथं, हे लक्षात घ्या. मी दाखवतो ना तुम्हाला. कितीही अवघड पेपर, कधीचाही मला पेपर दाखवा. का रे किमान 65 प्रश्नापैकी म्हणतोय, मॅथ रिझनिंग आणि करंट वगळून 65 प्रश्नापैकी कायम 50 प्रश्न आलेले आहेत. यावेळेसही आलेले आहेत. मी हे सिद्ध करून दाखवतोय पोरो. बघा का? कारण पोरो एवढं कंटेंट भारी आहे आणि ते कंटेंट त्या पद्धतीचं केलेलं आहे. काही जण म्हणतात सर मग ऍज इट इज पाहिजे सगळं. अरे ऍज इट इज काय हिथं ऍज इट इज याला खरे ते काय तो कोणत्या मोठे गावकर सारखा तो काय पेपर चोरणारा पाहिजे? खरे गाव सर ते मोठे गावकरनं काय केला पेपर सगळा बघा. ते काय त्यांनी इंटरव्ह्यू घेतलं बघा. चला बेटा कसे आले 153 ऍज इट इज, जसं वाक्यान जसंच तसं. हे एमपीएससी आहे रे बाबा, तिकडे जाते मोठे गावकरकडे. आणि त्याच्या मोठे गावकरच्या शिक्षकाला ना तुम्हाला खरं सांगतो फाशीवर चढवला पाहिजे. एवढ्या किती लाखो 22-25 लाख लोकांचं नाही, विद्यार्थ्यांचं नाही तर त्यांची कुटुंब त्यावर अवलंबून असतात. लाख फीस आहेत रे तिकडं. तुम्हाला सांगतो आपली फीस तर इकडे खूप कमी आहे. लाख 2-2 लाख फीस आहेत. लोक तिकडे हैदराबादला नारायणामध्ये वगैरे टाकतात. 3-3 लाख फीस आहेत. 8वी-9वीला 3-3 लाख फीस आहे पोरो. मग एवढ्या फीस आहेत आणि तेवढं करून पोरला 8वी-9वी पासून एवढा खर्च करून बाप तिथपर्यंत आणतं आणि मग हे असे करे वेगळे चाळे करतात आणि त्याच्यानी विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. बरोबर, ठीक आहे, जाऊ दे, त्यावर आपल्याला बोलायचं नाही जास्त. तर बघा, हे कंटेंट बेस्ट आहे का? बेस्ट आहे. तुम्हाला शॉर्टकट बघायचं शॉर्टकट बघू शकता. आता सध्या महाराष्ट्रामध्ये काय रे ट्रेंड फक्त काय रे, तुम्हाला खरं सांग, मी माझा मोठेपण सांगत नाही. कंबाईन आणि नोट्स याला पर्याय नाही. नुसतं कंबाईन वाचून पण चालणार नाही सर. काय हो सर? तर कंबाईन आणि नोट्स हे दोन्ही पाहिजे कॉम्बिनेशन. दोन्ही असल्याशिवाय रिझल्ट येणार नाही म्हणजे येणार नाही. जर चांगले मार्क पाहिजे असतील, तुम्हाला खोटं नाही सांगत, मागच्या वेळेस माझा मेरिट का चुकला ते पण सांगतो की मागच्या वेळेस 52 मेरिट लागलं, मी सांगितलं होतं 56 लागेल. काय हो? कशामुळे सांगितलं? कारण तेवढे पोरं माझ्याकडे जास्त मार्क घेतलेली होती आणि म्हणून मला कळालं का रे, कारण विद्यार्थ्यांच्या मार्कावरच अंदाज लावत असतो आपण. आजही यावेळेसही मी तुम्हाला टेलिग्रामला टाकतो, यावेळेसही 70 मार्क घेणारा पण पोरगा आहे, 65 मार्क घेणारे पण आहे, 60 मार्क घेणारा पण आहे. म्हणत नाही यांच्यावरनं मेरिट ठरतं. ओके, मेरिट किती लागेल मी यावेळेस सांगणारच नाही.
बरोबर ना. पण एक अंदाज मला वाटतं की काय मागच्या वेळेसच्या आसपास मेरिट लागेल असं वाटतं. ओके ठीक आहे, बघू ते मेरिटचं काय बोलायला नको. आपण प्रश्न बघूया. बघा प्रत्येक प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय आणि या प्रश्नाची उत्तरं पण तुम्हाला या ठिकाणी मी काढून दाखवतोय. बघा रे बाबा, बघा 17 पैकी 16 प्रश्नाचा संदर्भ आपल्या सोर्सेसमध्ये आहे. ती सगळी सोर्सेस मी तुम्हाला दाखवतोय अर्थव्यवस्थेसारख्या विषयामध्ये. आणि हिस्ट्रीमध्ये 10 पैकी 7 आलेले आहेत, जॉग्राफीमध्ये 10 पैकी 9 आलेले आहेत आणि इथं काय रे 15 पैकी 14. पण इकॉनॉमिक्स करंटमध्ये 2 इकॉनॉमिक्स आलेत. कोणते मिशन शक्ती आणि बेटी बचाव हे इकॉनॉमिक्सचाच पार्ट आहे, कोणीही सांगेल. ओके असं 17 पैकी करे 16 प्रश्न आहेत. बघू आपण. आणि ते काय एक प्रश्न आला नाही म्हणतो ना, ते वर्गात शिकवण्यामध्ये आलंय. खरंय का सर? अनेक वेळेस आलेलं आहे, फक्त ते मला आता सापडलं नाही. मी काय कारण माझ्या जरी पुस्तकं लिहिली असले तर कुठंतरी ते वाक्य असू शकतं. मागच्या वेळेस मला फक्त जॉग्राफीमध्ये हिस्ट्रीमध्ये 8च सापडलेत, पुन्हा 2 पोरांनीच पाठवलेत. खरंय का? मग ते तसं होतं. ओके लोकसंख्या शास्त्रीय लाभांशावर आहे, ते काय इझिली प्रश्न आहे, तो काय कुणी पण सोडेल असा आहे. बघा भारतीय अर्थव्यवस्थेच्या 4-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे खरे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणतात? बघा मजुरं कमी होत चाललेत म्हणजे कुठल्या प्रकारचे खरे बेरोजगारी जरी म्हणला तर कुठली संरचनात्मक बेरोजगारी किंवा कुठल्या प्रकारचा परत बदल असणार? संरचनात्मक बदल. स्ट्रक्चरल अर्थव्यवस्थेमध्ये काय बदल होत असेल खरे उत्पादन क्षमता, कारण मजुरं कमी होतं उत्पादन क्षमता कमी होतं, उत्पादन क्षमता कमी होण्याच्याला काय म्हणतो आपण? संरचनात्मक बदल. ऍज इट इज असंच वाक्य टाकावं असं येणार का? नाही येणार रे, ते एमपीएससी देतोयस तू. लक्षात काय येईल मग याचा? संरचनात्मक बदल. रोजगार क्षमतेतील बदल काय संबंध आहे याचा? उत्पन्नातील बदल काय संबंध आहे? पायाभूत सुविधातील बदल काय संबंध आहे? पायाभूत सुविधा काय संबंध येत नाही. बघा इथं दिलंय बघा सरळ स्पष्ट संरचनात्मक बेरोजगारी त्याच्यामध्येच दिले. ओके काय रे याच्यामध्ये उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी ही निर्माण होते आणि अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीचा आपण संरचनात्मक बेरोजगारी असं म्हणतो. आणि हे का निर्माण होते याची कारणं पण पुढे दिली आहेत. शेती क्षेत्रामध्ये अधिक निर्माण होणारं वृद्धी वगैरे ते सगळं त्या आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे. आता मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनाची कार्य मौद्रिक म्हणजे कोणाचं धोरण असतं रे? आरबीआयचं. आरबीआयचा कार्य मौद्रिक धोरण म्हणतो आपण, मॉनिटरी पॉलिसी म्हणतो आणि सरकारच्याला फिस्कल पॉलिसी म्हणतो. हे तर लक्षात येतं. आता बा बँक दर त्याला कार्य पुनर्वटवणुकीचा दर म्हणतात. म्हणजे इथं कार्य 3 नंबर पाहिजे. 3 पाहिजे म्हणजे कार्य हे 2 येणार नाहीत. इथं 3 नाही, इथं 3 नाही, हे 2 येणार नाहीत. बरोबर राहिलं इथं 3 आहे आणि इथं 3 आहे. त्यानंतर रोख राखीव प्रमाण म्हणजे कार्य सीआरआर कॅश रिझर्व्ह रेशो. मग सीआरआर कोणाकडे असतं रे? आरबीआय कडे असतं. व्यापारी बँकाचे पैसे आरबीआय कडे असतात. आणि एसएलआर म्हणजे काय रे? बँके अनुसूचित बँकांनी स्वतःजवळ बाळगायचं असतं. ते रोख स्वरूपात, सोन्याच्या स्वरूपात किंवा रोक्याच्या स्वरूपात ठेवता येतं. एसएलआर सीआरआर. आता सीआरआर रोख राखीव प्रमाण कोणाकडे असणार? आरबीआय कडे. आरबीआय द्वारे पात्र रोख्यांची खरेदी नाही. आरबीआय कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे म्हणजे काय येईल? बच 1 येईल. बच 1 बघू आपण. ओके त्यानंतर वैधानिक रोखता प्रमाण मग काय येईल रे? आरबीआय कडे रोख किंवा सोने किंवा आरबीआय कडे म्हणले स्वरूपात तरल मालमत्ता ठेवणे. आरबीआय कडे खुल्या बाजारातील हे वैधानिक रोखता प्रमाण. बघा आरबीआय कडे, इथेही आरबीआय कडे म्हणलं. आरबीआय कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे आणि इथं काय म्हणते रे? वैधानिक रोखता प्रमाण. आरबीआय कडे करे सोने आणि रोक्याच्या स्वरूपात तरलता मालमत्ता ठेवणं. खरं तर हे काय पाहिजे रे? आरबीआय कडे नाही, ती स्वतःकडे पाहिजे. म्हणजे त्यांनी स्वतःकडे ठेवतात. बरोबर ना? एसएलआर हे स्वतःकडे बाळगायचं असतं. ठीक आहे, आता ते काय देतील बघूया आपण नंतर, आता सांगता येत नाही. ओके पण माझ्या मते तरी हे काय पाहिजे रे? एसएलआर तुम्हाला दाखवतो मी. एसएलआर काय बघा इथं बघा रे. एसएलआर काय? सर्व व्यापारी बँकांनी त्यांच्याजवळ एकूण ठेवीपैकी काही प्रमाणात ठेवी स्वतःजवळ बाळगायची असते. ओके स्वतःजवळ वैधानिक रोखताकडे दोन्ही ठिकाणी त्यांनी आरबीआय कडे दिले. प्रश्न रद्द होऊ शकतो. ओके कारण तसा दिलेला आहे पण त्याला मी काय करू शकत नाही. बरोबर पैशाच्या स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा शासकीय कर्ज रोख्याच्या स्वरूपात दिले का रे? पैसा सोनं दोन्ही तिन्ही आले. बरोबर म्हणजे काय? एसएलआर वैधानिक रोखता प्रमाण. इथं काय दिले मग? वैधानिक रोखता प्रमाणचं काय पाहिजे? वैधानिक रोखता प्रमाण. वैधानिक म्हणजेच वैधानिक रोखता प्रमाण काय पाहिजे? इथं आरबीआय कडे येणारच नाही रे खरं तर. ते सर आता हे प्रश्न रद्द होऊ शकतो. अरे सोने रोखे आपण काय आता सध्याच्या पुरतं सांगू तुम्हाला 4 नंबर. ओके खुल्या बाजारातील खरेदी विक्री म्हणजेच काय रे? खरेदी विक्री म्हणजेच ओएमओ ओपन मार्केट ऑपरेशन. ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे आरबीआय द्वारे खरेदी विक्री होत असते. म्हणजे काय येईल रे? कच 2 येईल. कच 2. आयोगाने काय उत्तर दिले रे? 2च दिले सध्या. पण माझ्या मते हा प्रश्न काय रे?
रद्द व्हायला पाहिजे, रद्द होईल असं मला वाटतं. कारण आरबीआय कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणं ठीक आहे, सीआरआर बरोबर आहे, पण एसएलआर जो आहे एसएलआर आरबीआय कडे ठेवला जात नाही, तर एसएलआर हा स्वतःजवळ बाळगायचा असतो. खरे गाव, मग ते आता तुम्ही ठरवा काय आहे ते. बरोबर. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा तुम्हाला इन्फॉर्मेशन तर कळली. करे बँक दर बघा, बँक दर म्हणजे काय, तर बँक दर इथं दिले. व्यापारी आरबीआय व्यापारी बँकांना ज्या दराने विनिमय पत्रे किंवा हुंड्या यांची पुनर्वटणूक करून देते त्या पुनर्वटणुकीच्या दराला बँक दर म्हणतात. म्हणजे पुनर्वटणूक विचारले, फक्त इथं पुनर्वटणूक दिले, बरोबर ना रे. त्याच्यानंतर बघा सीआरआर म्हणजे काय. सीआरआर बघा, सीआरआर म्हणजे भारतातील सर्व अनुसूचित व्यापारी बँका. अनुसूचित व्यापारी बँका म्हणजे कोणत्या, जे आरबीआय ऍक्ट 1934 च्या शेड्यूल 2 मध्ये असणाऱ्या ज्या बँका आहेत त्याला आपण अनुसूचित बँका म्हणतो. ज्या शेड्यूल 2 मध्ये नाही त्याला गैर अनुसूचित बँका म्हणतो. बँकांच्या त्याच्या एकूण ठेवीपैकी मुदत ठेवी आणि निव्वळ मागणी ठेवीपैकी रक्कम पैशाच्या स्वरूपात रोख स्वरूपात ठेवावं लागतं. इथं मात्र ऑप्शन नाही, आरबीआय कडे ठेवावं लागतं. हे आरबीआय कडे 100% ठेवावी लागते, त्याला सीआरआर म्हणतात. हे आरबीआय कडे येतं, बरोबर. हे बघा इथं दिले काय, सीआरआर काय पाहिजे, मग सीआरआर मात्र आरबीआय कडे येईल, हे आरबीआय कडे, पण हे येणार नाही. रोख राखीव प्रमाण तुम्हाला सांगितलंय. रोख राखीव प्रमाण करे सर्व व्यापारी बँकांनी त्यांच्याजवळ एकूण ठेवीपैकी निव्वळ मागणी आणि मुदत ठेवीपैकी काही प्रमाणात ठेवी स्वतःजवळ रोख पैशाच्या स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा शासकीय प्रतिभूती जनरली याच्या स्वरूपात ठेवतात. कारण सोन्याच्या स्वरूपात ठेवलं तर सोनं वाढते कमी होते ते कोण बघावं, बरोबर, लॉस होऊ शकते. आणि पैशाच्या स्वरूपात ठेवावं तर पैसे डायरेक्ट ठेवून टाकले त्याचं बेनिफिट काही प्राप्त होत नाही. पैसे ठेवले तर त्याच्यावर व्याज किंवा काही वाढून येत नाहीत पैसे. मग शासकीय प्रतिभूती घेतलं तर गॅरंटी असते आणि सुरक्षा पण असते, म्हणून जनरली हे ठेवतात. म्हणजे रोखता लाभता आणि सुरक्षित आहे तिन्ही पण प्राप्त असतात, म्हणून जनरली शासकीय रोख्याच्या स्वरूपात हे पैसे ठेवण्याचा प्रयत्न करतात. ओके. रोख स्वरूपात ठेवले तर अनुत्पादक राहील, सोन्याच्या स्वरूपात ठेवलं तर भाव चढ उतार राहत राहील, म्हणून जनरली शासकीय कर्ज रोख्याच्या स्वरूपात ठेवतात. ओके. आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार म्हणजे उद्देश काय, बाजारातील टिकाऊ तरलता कमी करणे असते. ओएमओ म्हणजे शासकीय कर्ज रोख्याची खरेदी विक्री होय, याच्यावर प्रश्न आहे तुम्हाला. पण खरेदी कधी करते, विक्री कधी करते, जेव्हा मंदी किंवा किंमत घट किंवा चलन घट असते या परिस्थितीमध्ये आरबीआय खरेदी करते. आणि विक्री कधी करते या कर्ज रोख्याची, तेजी किंमत वाढ किंवा चलनवाढ या परिस्थितीमध्ये आरबीआय विक्री करतं. आपला याच्यावरच प्रश्न विचारलाय. ठीक आहे. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना कोणत्या मर्यादा किंवा अडचणी निर्माण होतात, कुठल्याच पुस्तकात तुम्हाला दिलेलं नसणार आहे. लक्षात, की आप्पा हातनोरे सरांच्या नोट्समध्ये तुम्हाला सापडतील 100% शुअर. का रे बाबा, कारण मित्रांनो मी काहीच सोडलं नाही, तुम्हाला खरंच सांगतो. इतकं सुंदर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी बघा तुमच्या मनावर आहे. आता एक पोरानं मला मेसेज टाकला, काय सर यावेळेस काय तुमच्या पुस्तकातलं काहीच आलं नाही. त्याला गेला असं ना अवघड पेपर, खरे हो. आणि ती म्हणते काहीच आलं नाही, बघितलं येऊन बघ, काहीच आलं नाही का, त्याला वाचलं कळालंच नाही. बरोबर. कधी होतं रे असं, जेव्हा आपला अभ्यास कमी असतो तेव्हा आपण नाव ठेवायला लागतो. हे रियालिटी आहे, एखाद दुसरा असते. पण अरे प्रश्न आले का नाही हे तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवतो. एवढ्या वेळेस मी काही केलं नव्हतं, पण पोरांनी मेसेज टाकायला लागले, अरे सर तुम्ही टाका तुमचं काय ते, मग घे बघ. बरोबर ना. तर ते दाखवलंही पाहिजे काही लोकांसाठी. पण 90% पोरं हे काय रे विश्वास ठेवून नाही, 90 नाही 99.99% पोरं विश्वास ठेवून अभ्यास करतात. आणि त्याचा फायदा होतो का, निश्चित होतोय. आजपर्यंत आपलं कंटेंट वाचणारा पोरगा त्याने मी सांगितल्याप्रमाणे नुसतं वाचून फायदा नाही, वाचून 21,000 प्रश्न सोडवले, जेवढं सांगितलं त्या गोष्टीवर भर दिला त्या विद्यार्थ्याचे रिझल्ट आलेले आहेत. तुमच्या माहितीच तो 308 स्कोर आता राज्यसभेला काढलेत, कंबाईनला काढलेत पोरांनी 308. तुम्हाला खरं सांगतो कंबाईनची पोरं 110 105 राज्यसभेचे स्कोर आहेत त्यांचे. हे कशामुळे शक्य होतं रे, हे प्रॉपर शिकवण्यामुळं किंवा कंटेंट प्रॉपर दिल्यामुळे. आणि त्या कंटेंटवर, आपल्या कंटेंटवर नोट्स असतील, कंबाईन असेल, याच्यावर ज्यांनी विश्वास ठेवून वाचतायत त्यांचा या परीक्षा पद्धतीमध्ये मार्क येणार म्हणजे येणारच. बऱ्याच जण का रे या नोट्सला मोठे आहे म्हणतात. मोठे नाहीत रे बाबा, याला करावंच लागतं, पर्याय नाही. तू गट ब देतोयस हे लक्षात घे, राज्यसेवा देतोयस, तुला त्या लेवलला अभ्यास करावाच लागेल. आता जी सरळ सेवा आहे त्यामध्ये सिलेबस खूप मोठा दिलाय. सरळ सेवेचा गडबचा मुख्यचा सिलेबस डायरेक्ट सरळ सेवेला आणलाय. तर ते काय बिलीप जे काय बाकी सरळ सेवेला दिलंय, पण तिथं दिलंय अजून बाकीच्याला तेच दिलं असं मला वाटतं. बघू काय होईल ते. राष्ट्रीय उत्पन्नाची मापन करताना अडचणी काय आहेत म्हणलंय, प्रॉब्लेम विचारलंय. उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीमध्ये अभाव आहे, बरोबर आहे, अभाव आहे. न नोंदलेले बेकायदेशीर उत्पन्न म्हणजे काय रे, जे सट्टेबाजी करे काळा पैसा जे काय ते म्हणजे ते नोंदवलेलं असतो. करे बेकायदेशीर याचा अर्थ न नोंदवलेलंच असते. बेकायदेशीर म्हणजे जर ते नोंदवलेलं असेल तर बेकायदेशीर कसं, बरोबर ना.
म्हणजे हे पण येईल. मौद्रिक क्षेत्राचं उत्पादन, मौद्रिक क्षेत्राचा काय संबंध आहे? मौद्रिक म्हणजे आरबीआय, मौद्रिक म्हणजे आरबीआय रे. आरबीआयच्या संबंधित राष्ट्रीय उत्पन्नात काय येईल? मरायला, बरोबर ना? हे येणारच नाही. आणि लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणं. लहान उत्पादक म्हणजे काय? कुक्कुटपालन करणारे, अरे त्यानंतर काय शेतमजूर, त्यानंतर दुग्ध व्यवसाय करणारे, त्यांची ऍक्च्युली आता दूध नेऊन टाकते समजा, ओके, ते टाकते दूध आणि त्याचे पैसे घेते. ऍक्च्युली राष्ट्रीय उत्पन्नात काय येत नाहीत, ते उत्पन्न त्याचा व्यवसाय दाखवतात ना, मी दुधाचा व्यवसाय करतो म्हणून दाखवते का हो सर? असे कित्येक व्यावसायिक आहेत की जे छोटे व्यावसायिक ते करे त्यांनी नोंदणीच केली नाही, ते व्यवसाय दाखवतच नाहीत. ते राष्ट्रीय उत्पन्नातला अडचण आहे आपल्या, की राष्ट्रीय उत्पन्न का कमी येतं किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अडचण आहे. ओके, मग काय येईल रे? ड बरोबर आहे म्हणजे काय रे? क चुकीचा आहे तर क चुकीचा तर हे येणार नाही, आणि वरील सर्वमध्ये क असतं हे येणार नाही, आणि ब बरोबर असल्यामुळं काय रे? हे पण येणार नाही. म्हणजे काय? अ ब ड बरोबर येईल, अ ब ड बरोबर येईल. बघू आपण याचे काय अभाव वगैरे आहेत का? उत्पन्नाच्या वाटणीच्या आकडेवारीचा अभाव आहे का? हो. अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी म्हणजे आकडेवारीचा अभाव. विकसनशील देशात उत्पादन खर्चाविषयी पुरेशी आणि बिनचूक माहिती उपलब्ध नसते. म्हणजे याचा अर्थ काय? आकडेवारीची उपलब्धता नाही. निरक्षरता आणि अज्ञान यामुळे उत्पादनासंबंधित नोंदी ठेवू शकत नाहीत. म्हणजे कोण ठेवत नाहीत नोंदी? की जे छोटे उत्पादक आहेत ते काय निरक्षर आहेत, अज्ञान आहेत, ते नोंदी ठेवू शकत नाहीत. बघा त्याच्यानंतर बघा रे, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं उत्पन्न म्हणजे कुठलं जुगार, काळ्या बाजारातला खरेदी विक्री, तस्करी या राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जात नाही. ही अडचण आहे आपली. करे अशा उत्पन्नात सरकारची मान्यता नसते म्हणून ते करे बेकायदेशीर, ते व्यवहार त्यांचे नोंदले जात नाहीत. त्यानंतर करे व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव म्हणजे शेती करे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, कपडे शिवणे इत्यादी व्यवसाय करतात, पण व्यवसायात मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती दिली जात नाही. म्हणजे छोटे व्यवसाय काय करतात? त्यांची करे व्यवसायाची नोंदी ठेवत नाहीत, ती माहिती खरी राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही, ती अडचण आहे. हेच अपुरी आणि विशेष आकडेवारी वगैरे. ओके, मग हेच पॉईंट तुम्हाला तिथे दिलेले आहेत, वेगळं काही दिलेलं नाही. आणि हेच करे इथं कुठेही दिलं नाही. आणि राज्यसेवा मुख्य 24 आणि 23ला पण याच्यावर आलतं, करे हे फक्त आणि फक्त आपल्या पुस्तकात दिल्या बरोबर. ओके, आता इथून पुढे किती लोक चोऱ्या करतील या नोट्स कार्य या कंटेंटचं माहिती नाही. खरे गाव खरंच सांगतोय तुम्हाला, पण हे आपण दिलेलं आहे. त्यानंतर महेंद्र देव आणि रवी यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना यांनी काय सांगितलं रे? दारिद्र्य जे काय दारिद्र्य म्हणजे हंगर इंडेक्स न हो, म्हणजे जसं यांनी सांगितलंय का रे उष्मांक सोडून टाका सांगितलंय. कुणी? तेंडुलकरनं. त्यांनी तेंडुलकरच सांगितलंय का रे? तेंडुलकरचं आणि यांचं काय वेगळं नाही. काय सांगितलंय की उष्मांक सोडून टाका, उष्मांकाला विरोध केलाय. आरोग्य आणि शिक्षण असू द्या, कारण अन्न आणि अरे अन्न तुम्ही जे काय पूर्वी लकडावाला कमिटी आहे बघा, करे लकडावाला असेल, मी शिकवताना सांगितलं हे लकडावाला असेल, करे त्यानंतर कोणता अजून त्याच्या अगोदरचे अलग कार्यगट असेल, यांनी केवळ पॉवर्टी बास्केटमध्ये अन्न हा घटक गृहीत धरलाय, पण काय शिक्षण आणि आरोग्य गृहीत धरलं नाही. त्याच्या अगोदरचं म्हणणं होतं का रे आरोग्य आणि शिक्षण गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते, गृहीत धरायची गरज नाही. पहिल्यांदा तेंडुलकरनं गृहीत धरलंय आणि यांनी सगळ्यांनी उष्मांक गृहीत धरलं होतं. उष्मांक आधारित दारिद्र्य ठरवली होती, पण हे उष्मांक यांनी सोडून टाकले तेंडुलकरनं. आणि यांनी सोडलंय आणि यांनी काय केलं रे? यांनी त्याला सोडलंय तर यांना ते काय, यांना विरोध नाही केला, पण काय म्हणले तरी उष्मांकाला यांनी विरोध केला. कोणी? यांनी. आणि यांनी पण काय सांगितलं की आरोग्य आणि शिक्षण इन्क्लूड करा, ज्यांनी जे सांगतायत ते. ओके, नुसतं अन्न घटक नको, म्हणजे यांच्यासारखंच येईल यांचं आरोग्य आणि शिक्षण तेंडुलकरनुसारच. बरोबर, म्हणजे काय रे? ब आणि ड येईल. ब आणि ड दिलंय स्पष्ट. पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये शिक्षण आणि आरोग्याचा समावेश केलाय. ओके, आणि सेम तसंच बघा लक्षात ठेवा रे, अरे कुठं आहेत? उष्मांक आधारित दारिद्र्य संकल्पना विरोध केलाय, सरळ अर्थ आहे. म्हणजे उष्मांकाला सोडून टाका म्हणलं यांनी, पण तेंडुलकरने काय सांगितलं? उष्मांक सोडून टाका, आरोग्य आणि शिक्षण इन्क्लूड केले. महेंद्र देव आणि रवी आणि गुरुस्वामी अब्राहम यांनी यांच्यात पॉवर्टी आणि हंगरमध्ये फरक आहे रे बाबा असं सांगितलं. बरोबर. हा, लोकसंख्येचा लाभांश या संकल्पनेत लाभांश काय आहे? लाभांश काय रे? लाभांश काय असं विचारलंय. हे अनेक वेळेस मी शिकवताना वर्गामध्ये सांगितले रे आपल्या. आता काय नोट्स मध्ये किंवा कंबाईन मध्ये मला एक्झॅक्ट फक्त लाभांश म्हणजे काय हे भेटलं नाही, तुम्ही कुठलंही आणून खाली टाकला असतं बरोबर, मला टाकायचं असलं तर बरोबर, तो उत्तर निघालं पाहिजे खरं तर. ओके, पण करे हा प्रश्न नाही, 17 पैकी 16 आहेत, पण हे नाही, एकदम सोपा प्रश्न आहे की नाही? बाकी सगळे आहेत, अलग लक्षात सगळे आहेत. मग बघा हे तुम्हाला पण वर्गामध्ये तुम्ही कुठेही काढून बघा, चाणक्य बॅच मध्ये काढून बघा, फाउंडेशन मध्ये बघा, कुठल्याही बॅच मध्ये बघा, हे सांगितलं की नाही? हा, खरे 100% सांगितलेलं आहे. बघा लोकसंख्या शास्त्रीय, जनरली लोकसंख्या शास्त्रीय लाभांश म्हणजे काय रे? म्हणजे जी आपलं कार्यकारी गट आहे ते कार्यकारी गटामधली लोकसंख्या आपली, म्हणजे कार्यकारी गट म्हणजे काय? जनरली 15 ते 64 वर्ष म्हणा, 60 वर्ष म्हणा, या वयातली लोकसंख्या म्हणजे कार्यकारी लोकसंख्या, म्हणजे काम करणारी. मग 0 ते 15
ही अवलंबित्व असतात, म्हणजे डिपेंडेबल लोक असतात. आणि ह्याच्यावरची जी काय 60 म्हणा किंवा 64 म्हणा याच्यावरली काय असतात रे, अवलंबित्व असतात, दुसऱ्यावर डिपेंड असणारी असतात. बरोबर. मग ही कार्यकारी लोकसंख्या आहे. मग यांचं प्रमाण वाढलं यांचं प्रमाण वाढलं त्याचा फायदाच म्हणजे काय, लोकसंख्या शास्त्रीय लाभांश आहे, म्हणजे या वयोगटातलं लक्षात. मग आता ऍक्च्युली यांचा फायदा व्हायला पाहिजे 15 ते 64 जी काम करणाऱ्या लोकांचं, पण यांना काम न मिळाल्यामुळं यांचं उलट देशावर काय झालं रे, बेरोजगारीचं बर्डन पडलं खरं तर. ओके. हे लोकसंख्या शास्त्रीय लाभांश मिळाला भारताला, पण खरा लाभांशाचा फायदा घेता येत नाही सध्या, का, बेरोजगारी वाढत चाललेली आहे. मग लोकसंख्या शास्त्रीय लाभांश म्हणजे काय, काम करणाऱ्या वयोगटातील वाढलेली लोकसंख्या, बाकी काही नाही. ही लोकसंख्या वाढली, 64% प्रमाण त्यांचंच आहे. ओके, हे नॉर्मल आहे, बाकी काय असं विशेष नाही. अर्थसंकल्पातील विकासेत्तर खर्चामध्ये, विकासेत्तर याचा अर्थ कळाला ना, हे तुम्ही उत्तर इझिली काढता. याच्यात उद्या काही देऊ शकतो, ऍज इट इज फक्त पेन्शन दिलं पाहिजे असं आहे नाही ना, मग काही येऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ काय रे, विकासेत्तर खर्च म्हणजे काय, विकासेत्तर खर्च म्हणजे काय आणि विकासासाठी खर्च म्हणजे काय. एक नॉर्मल लक्षात ठेवा, विकासेत्तर म्हणजे काय रे, विकासेत्तर म्हणजे आणि विकासासाठी म्हणजे काय, ज्याच्यातून काय रे, जे खर्च तुम्ही केलात त्यातून कोणती वस्तू आणि सेवा निर्माण होत असेल, वस्तू आणि सेवा निर्माण होत असेल कुठली तरी, तर त्याला काय म्हणायचं रे, विकासात्मक खर्च म्हणतात. आणि ज्याच्यातून कुठलीही वस्तू किंवा सेवा म्हणजे सर्व्हिस निर्माण होत नसेल, कोणतीच वस्तू आणि सेवा निर्माण होत नसेल, तर त्याला काय म्हणायचं रे, अनुउत्पादक खर्च किंवा विकासेत्तर खर्च, ज्यालाच आपण पर्यायी नाव काय म्हणू शकतो, अनुउत्पादक खर्च किंवा अविकासेत्तर खर्च. ओके. वस्तू व सेवा निर्माण. मग व्याजाची परतफेड करताय, त्यातून कुठली वस्तू आणि सेवा निर्माण होते, निश्चित नाही. पेन्शन म्हणजे विकासात्मक खर्च नाही म्हणतोय, पेन्शन दिल्यामुळे कुठली वस्तू आणि सेवा निर्माण होते, नाही. पेन्शन म्हणजे कोणाला, 60 वर्षाच्या नंतर रिटायर झालेल्या लोकांना. बरोबर. शिक्षण, वस्तू आणि सेवा निर्माण होते, बरोबर ना. विकासात्मक खर्च आहे तो, का, एखाद्या शिक्षणातून काय रे, एखादी शाळा बांधल्यात किंवा काय केलात, ती विकासात्मक वस्तू निर्माण झाली, किंवा सर्व्हिस, शिक्षणाच्या माध्यमातून सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आपण, मी आज तुम्हाला देतो, ते सर्व्हिस आहे, बरोबर. मग काय रे, ही काय अविकासात्मक खर्चामध्ये येणार नाही, बरोबर ना. विकासात्मक खर्च आहे. प्रशासकीय सेवा, आता बघा याच्यामध्ये फक्त काय येत नाही रे, सी येत नाही, सी काय येणारच नाही, सी येणार नाही, इथं गेलं, हे गेलं, सी येणार नाही. विकासेत्तर खाली खर्चामध्ये कशा समावेश होतो म्हणते, मग सी मात्र विकासेत्तर खर्च नाही, विकासात्मक खर्च आहे. सी इथं पण आहे तुम्हाला, बाकी इथं काय ड माहित असायची गरज नाही, तुमचं उत्तर आलं अ ब ड. ओके, अ ब ड येणारच, हे माहित असायची गरजच नाही ना रे, हे तुम्हाला हे माहित पाहिजे. पेन्शन आणि काय व्याजावरचा परतफेड, व्याजाच परतफेड तर येणारच आहे, माहिती आहे. ब येणार माहिती आहे, पण क येतच नाही ना, इथं दिलं ना, स्पष्ट दिले बघा. अनुत्पादक खर्च म्हणजे काय आणि उत्पादक खर्च म्हणजे काय, असा खर्च जो खर्च केल्यानंतर त्या मोबदल्यात कोणतीही वस्तू आणि सेवा निर्माण होत नाही, म्हणून सरकारच्या दृष्टीने हा खर्च अनुत्पादक खर्च असतो. अनुत्पादक खर्च म्हणजे अनेक गोष्टी आहेत, कायदा सुव्यवस्था हे अनुत्पादक खर्च आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवरला खर्च, कुठली सरकारची वस्तू आणि सेवा निर्माण होत नाही, काही होत, बरोबर. आणि अविकासात्मक खर्चामध्ये काय होतं, व्याज देण्यासाठी केलेला खर्च किंवा व्याज देयके असतील, हे अनुत्पादक खर्च आहे. किंवा कर संकलनावरला खर्च, हा देखील अनुत्पादक खर्च आहे. ओके. कायदा सुव्यवस्थेवरला खर्च किंवा यंत्रसामुग्री खरेदीसाठी केलेला खर्च, हे सगळं, किंवा नागरी प्रशासनावरला खर्च, हे देखील काय अनुत्पादक खर्च आहे. नागरी प्रशासनावरला खर्च बघा रे, हे बघा इथं दिले बघा, कुठे रे, पेन्शन वगैरे असेल, पेन्शन, व्याज, हे काय रे अनुत्पादक खर्च आहेत. पगारी देखील काय रे, ही अनुत्पादक खर्च आहेत. पण जर तुम्हाला काय खडूफळा मोहीम अंतर्गत जर बांधलेले असेल काय कुठली खोली शिक्षणासाठी, काय रे योजना भांडवली खर्च म्हणजे काय रे, तो काय विकासात्मक खर्च आहे, लक्षात घ्या. ओके, दिले सगळं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. मग याचं उत्तर काय येईल सांगितलं मी, उत्तरचं काय येईल मग, अ ब ड येईल. हे सगळ्या पेज नंबर सहित दिले, पेज नंबर 196 वगैरे. ओके, आणि हे पेज नंबर किती आहे, 736. हे जरी कळालं असतं ना, ही कन्सेप्ट जरी माहित असलं तरी प्रश्नाचं उत्तर येऊन जातं. हा, कोणती विधानं बरोबर आहेत म्हणलं बघा. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा नाही रे, हे प्रवाही संकल्पना आहे. कशी आहे प्रवाही, याच्या पूर्वी पण याच्यावर प्रश्न येऊन गेलाय तुमच्या कंबाईनला. ओके, प्रवाही संकल्पना आहे, प्रवाही बघ ना इथं कशी आहे, प्रवाही संकल्पना आहे. साठा संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे, स्पष्ट मेन्शन केले की नाही बघा ना. म्हणजे काय, एका वर्षाच्या काळात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ओके, आलं लक्षात. हे आपल्या नोट्स मध्ये आहे का रे, इकॉनॉमिक्स पेज नंबर 19, इकॉनॉमिक्स पेज नंबर 26 वर आहे.
बघा काय म्हणते, सॉरी बघा साठा म्हणजे हे चुकलं, हे येणार नाही, अ येणार नाही म्हणजे हे गेलं, अ येणार नाही म्हणजे हे गेलं, वरीलपैकी सर्व हे गेलं. का तर अ नाही ना, अ चुकीचं आहे म्हणजे बाकी बघत बसायची गरज नाही, हे मला वाचत बसायची गरजच नाही. उत्तर निघालं का नाही, तुम्हाला एवढ्यावरच उत्तर निघालं, बाकी बघत बसायची गरज नाही. अलग लक्षात, हे माहित असायची गरज नाही. म्हणजे अ आणि ब कन्फर्म बरोबर आहेत का, अ चुकीचा म्हणजे इलिमिनेशन टेक्निक मी केलेलं आहे उत्तरापर्यंत, आणि काय उत्तर ब आणि क असेल. मग आता ब आणि क कसं बरोबर ते दिले बघा. ओके, एनडीपी, एनडीपी म्हणजेच काय, नेट करे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. बघू आपण जीडीपी मधून घसारा वजा केल्यास म्हणजे डेप्रिशिएशन वजा केल्या काय मिळतं, एनडीपी मिळतं. म्हणजे या जीचा काय होतं, या ग्रॉसचा नेट होतो. ही जीचा अर्थ काय, इथं ग्रॉस आहे आणि इथं एनचा अर्थ काय, नेट आहे. ओके, जीडीपी मायनस घसारा इज इक्वल टू एनडीपी, तेच विचारलं इथं बघा ना. तर इथं काय विचारलंय बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करताना वस्तू व सेवांच्या उत्पन्नाचं दुहेरी मोजमाप टाळलं जातं. दुहेरी मोजमाप टाळलं पाहिजे. बघा इथं दिलंय की दुहेरी मोजमाप, इथं दिलं असेल की हे बघा, हे बघा राष्ट्रीय दिसतंय का सर हे, हा दिसत नव्हतं का, मग याच्या अगोदर सांगितलं होतं की सर मी, आता दिसतंय का. बघा याच्या अगोदर पण सांगितलं होतं पूर्व मी, म्हणजे लक्षात घ्या, या प्रश्नाच्या वेळेस कळलं तर तुम्हाला मौद्रिक क्षेत्राच्या वेळेस तेही सांगितलं होतं बघा. कारण अपुरी आणि अवशिष्ट संख्याकडे निरीक्षता ज्ञान वगैरे. ओके, बेकायदेशीर व्यवहारांचं मिळणारं उत्पन्न हे सांगितलं होतं बरं का, ते दिसलं नाही म्हणता अवघड होईल. आता आपण काय बघतो, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे दुहेरी गणना होय. एखादी वस्तू मध्यवर्ती की अंतिम म्हणजे करे आपण करे अंतिम वस्तूच गृहीत धरतो, म्हणजे दुहेरी गणना टाळल्या जाते. दुहेरी गणना बघा, अरे इथं दिले सर्वात मोठी अडचण म्हणजे काय, दुहेरी गणना आहे. मग त्याच्यावरच प्रश्न तुमचा हा वाक्य टाकलेला आहे बघा इथं, दुहेरी गणना. तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट आहेत रे, दुहेरी मोजमाप टाळलं जातं म्हणजे दुहेरी गणना टाळतात. बरोबर आहे, म्हणजे काय ब आणि क. तुम्हाला खरं तर करे हे जर चुकीचं आहे कळालं तर डायरेक्ट उत्तर येतं, बाकी बघत बसायची खरं तर गरज नाही. नेक्स्ट 23-24 करे कोणतं बरोबर आहे विचारलंय. 23-24 कालावधीत औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक म्हणजे IIP उत्पादन कार्य 5.8% वाढला आहे. बरोबर आहे. कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 23-24 मध्ये खाण क्षेत्राचा निर्देशांकाने वर्षभरात 13% वाढ नोंदवलेली आहे. चुकीचं आहे. हेच किती आहे, 5.8 आहे, 13% कसं असेल बरोबर ना. मग काय येईल, बघ केवळ अ बरोबर आहे, केवळ अ बरोबर आहे. आणि अ आहे का आपल्याजवळ, आहे. बघा तुम्ही उगाच सर ओढून तोडणार नका. बघा इकडे बघ ना बाबा, इकडे बघ. IIP वृद्धी दर आधारभूत वर्ष 11-12 नुसार 11-12च्या आधारभूत वर्षानुसार IIP वृद्धी दर बघ रे, 23-24 किती आहे, 5.8%. असा अवघड प्रश्न देखील आपल्या याच्यामध्ये आलेले आहेत पोरो. तुम्हाला खरंच सांगतोय, जी काय मेहनत मी घेतलेली आहे, कारण जोपर्यंत मी आहे तुम्हाला या क्षेत्रात अडचण येणार नाही पोरो. म्हणून बिंदास्त कोणी कारण तुम्हाला बघा कुठला करे कोणता प्रामाणिक असेल तर अधिकारी सांगाल, ज्यानं पास झालं त्यानं सांगणार पण नाही तुम्हाला हे कंटेंट वापरून पास होऊन जातील, पण तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो का रे, कंबाईन बुक नोट्स याला पर्याय नाही म्हणजे नाही, मॅक्सिमम रीडिंग करा. तुम्हाला यश मिळतं का, 500% मिळतं. किती पेपर टफ येऊ, किती सोपा येऊ, काही येऊ, का तर तेवढं त्याला बांधून टाकलेलं आहे. सिलेबसला बांधण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला, म्हणून तुम्ही बिंदास राहा आणि ते व्यवस्थित करा. ओके, पुढील विधानाचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रायसेम योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली. हे आहे का, निश्चित आहे आपल्यामध्ये. ओके, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP तुम्हाला सांगितलंय कशामध्ये रे, हे तर मी वर्गात खूप डिटेल शिकवलंय पोरांना, बरोबर ना. NREP, RLEGP, बरोबर, JRY, JGSY, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, हे करे नरेगाच्या पार्श्वभूमीमध्ये सगळं सांगितलंय. कधीची आहे, 1980ची आहे. RLEGP 83ची आहे, सगळं सांगितलंय बरोबर ना रे. JRY 1989ची आहे. JGSY सांगितले 99. 2001 ची संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. आणि काय रे मी सांगितलंय नरेगावर प्रश्न येणार म्हणजे येणार, कारण नरेगाचा कायदा बदललाय की त्याच्या पार्श्वभूमीवर किंवा त्याच्या भोवताल प्रश्न येतो म्हणजे येतो. बरोबर, अजून तुम्हाला विचारायचं राहिले पण नरेगावर विचारणार बघा भविष्यात पण प्रश्न, म्हणजे हे चुकीचं आहे.
खरे ब बरोबर आहे, चुकीचं आहे. दोन्ही विधानं चूक आहेत, चुकीचं आहे. खरे दोन्ही विधान बरोबर आहे, हे पण चुकीचं आहे. मग काय येईल? विधान 1 बरोबर आणि 2 चूक. बघा तर 1980 पाहिजे. बघा रे इकडं. बरोबर. ट्रायसेम कधीचा आहे? 15 ऑगस्ट 1979चा. कशासाठी काय अगदी डिटेल दिले नोट्समध्ये, तुम्ही वाचू शकता. पेज नंबर किती आहे? प्रत्येक ठिकाणी दिले मी पेज नंबर. दिसतं ना पेज नंबर सर इथं? 341. ओके. इथं बघा रे बाबा, हे 333 वर सगळ्या स्कीम दिल्यात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं नवीन बदलले पुढे दिलं आहे. सगळं नवीन बदलासह सगळं दिलं मी या नोट्समध्ये आत्ताच्या. ओके, इन डिटेल. आणि खरे एनआरईपी याच्या पार्श्वभूमीमध्ये पहिलीच योजना आहे एनआरईपी, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. कधीचा आहे? 2 ऑक्टोबर 1980चा आहे. तिथं 90 दिले. ग्रामीण अकुशल मजुरांना मजूर रोजगार देणारी योजना. ओके. प्राथमिक तूट म्हणजे काय? प्राथमिक तूट म्हणजे काय रे? राजकोषीय तुटीतून व्याजावरलं का रे व्याज जे आहे तू करे व्याज देयक वजा करायचे. महसुली उत्पन्न काय संबंध? महसुलीचं काय संबंध? भांडवलीचं काय संबंध येत नाही. एकूण उत्पन्न काय संबंध येत नाही. काय वित्तीय तूट? वित्तीय तूट म्हणजे काय? फिनान्शियल डेफिसिट किंवा काय फिस्कल डेफिसिट एकच अर्थ आहे. बरोबर. त्यातून व्याज देयके वजा करा. काय दिलंय? प्राथमिक तूट. प्रायमरी डेफिसिट म्हणजे प्राथमिक तूट म्हणजे काय? राजकोषीय तूट. त्यालाच आपण वित्तीय तूट पण म्हणतो. याला पर्यायी नाव आहे. पर्यायी मी तुम्हाला राजकोषीय तुटीच्या ठिकाणी दिलंय पण नाव वित्तीय तूट म्हणून. काढून बघ ना तू की ऑब्लिक करून वित्तीय तूट पण नाव दिले. आलं लक्षात? तर सर मग इथं असं आलं तर मग अरे ते सगळं दिलंय तिथं. ओके. आणि घेतलेल्या कर्जावरला व्याज खर्च, हे व्याज कळालं तर बस झालं. ओके. मग काय 1 नंबर होतं. ठीक. 199 पेज नंबरवर आहे बघा इकॉनॉमिक्स. आणि हे सगळं कंबाईन मध्ये पण आहे. मी आता 2-2 ठिकाणी 2-2 तुम्हाला मुद्दाम दिले नाही. सगळं कंबाईन मध्ये पण आहे. अरे तिथं 90% नाही 95% गोष्टी करे. फक्त ते मला वाटते IIPचं नसेल. ओके. त्याच्या नोट्स मध्ये कारण नोट्स करावं लागतात बरोबर. लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? लेखा केवळ केवळ कधीच नसणार बघा. केवळ 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 का? केवळ नफा तोटा, केवळ व्यवहारांची नोंद, सगळंच असतं. व्यवहाराची ओळख असते, नोंद असते, वर्गीकरण करे स्वतःचा खर्च करे त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं नाही. म्हणजे स्वतःचा आणि इतर खर्च मी सांगतो काय ते संशोधन करा. बघू आता करे नोंद बघा इथं बघ दिलं बघा. जमा आणि उपर्जित तत्व त्यामध्ये दिले बघा. करे हे तत्व काय सांगते? व्यवसायातील व्यवहार ज्यावेळी घडतात त्याच वेळी त्याची नोंद झाली पाहिजे. म्हणजे नोंद आली मग त्याचे प्रत्यक्षात मिळाले असो किंवा नसावे. ओके. म्हणजे व्यवसायाची ओळख आणि ओळख झाली किंवा काय करायचं रे? नोंद करून ठेवायची. भौतिकतेचं तत्व दिले मी. या जगारे ज्या माहितीचा व्यवसायाच्या आर्थिक निर्णयावर परिणाम होऊ शकतो अशा सर्व कार्य नोंदी करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आर्थिक घटक तत्वामध्ये काय? वैयक्तिक खर्च हा वर्गीकरण आला बघा. व्यवसायाचा खर्च कधी पण एकत्र नोंदू नये म्हणजे वेगवेगळा. म्हणजे काय रे इथं वर्गीकृत आला. लक्षात? आता वर्गीकृत जसं तसं पॉईंट द्यायला पाहिजे का नाही? ओके. तर असे तुम्हाला काय रे इथं आणि अंकेशन आला तिसरा. म्हणजे लक्षात ठेवा काय येईल बघ तुमचं उत्तर इथं पहिला येईल. सगळेच येईल. एक येणारच नाही ना रे. कुठं दिलंय तुम्हाला? फक्त नोंदच आहे का? नाही ना. बरोबर. सगळेच येतील. 23-24च्या अर्थसंकल्पात मांडल्या 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात सप्तश्री पैकी खालीलपैकी कोणतं क्षेत्र सप्तश्रीचा भाग नाही? काय? व्यापार विकास. मी हे मान्य करतो की हा करंट बेस्ड प्रश्न आहे. खरं आहे का सर? करंट बेस्ड प्रश्न आहे आणि हे पण बजेट मी दिलेलं आहे. नाही दिलं असं नाही पण त्यांची चूक आहे, माझी चूक आहे का सर? बरोबर. म्हणजे आयोगानं काय केले म्हणजे आयोगात चूक म्हणता येत नाही. 25-26चा आपण अर्थसंकल्प दिले, 2026-27 दिले आणि 2000 काय 24-25 दिले आपण. बरोबर ना? आता हे 24-25च्या अर्थसंकल्पावर काय 23-24 पण दिले. 23-24 पण दिले ना. याच्या अगोदरच्या एडिशन मध्ये दिले. मग ते दिले का? हो दिले. बघा ना कंबाईनच्याच काय 6वी आवृत्तीमध्ये दिले. पण आता तो जुना विचारला मी काय करू? बरोबर ना सर? तर तुम्हाला हे येणार नाही जुन्या आवृत्तीचा. पण याच्यावर प्रश्न येऊन गेलाय त्यामुळे हे नव्या आवृत्तीमध्ये पण प्रश्न आहे का नाही सर? दाखवतो तुम्हाला. सर आवृत्ती घ्या सांगतो तुम्हाला. कंबाईन घ्या आणि त्या कंबाईन मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्र काढा. इकॉनॉमिक्स वरली प्रश्न अर्थशास्त्र अर्थसंकल्पावरली प्रश्न काढा. अर्थसंकल्पावर प्रश्नावरला टॉपिक काढा. अर्थसंकल्पावरली प्रश्न त्यामध्ये आहे की नाही? आता यांनी इथं चुकून टाकला असेल जुनं पण ही तुम्हाला या एडिशनचं यावं मी म्हणणार नाही. तर मी म्हणाल की खरे माझ्या करंटच्या एवढ्या आवृत्तीवरून आले त्या नाही. मी 8व्या आवृत्तीमधूनच यायला पाहिजे. तुम्हाला आता लेटेस्टच वाचू शकते पूर्व, मागचं वाचू शकत नाही. तुम्हाला खरंच सांगतो. खरंय का हो? मी म्हणाल तुम्हाला पहिल्या एडिशन पासूनची सगळं दिली तर तसं नाही. मी लेटेस्ट एडिशनचे सगळे सांगितले 16च्या 16. खरंय का हो? बघा हा प्रश्न जशाच तसा आहे. बघा रे इथं काय प्रश्न करे 804 नंबरवर. आताची नवीन 8वी एडिशन आहे ना, 8वी एडिशन त्यामध्ये जा तुम्ही कितव्यावर आहे तर 804 वर. 804
आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे हरित वाढ, युवा शक्ती, सर्वसमावेशक वगैरे, बरोबर ना? सेम, काहीच टाकलं नाही, फक्त वेगळं काय दिलंय, आर्थिक क्षेत्र तिथं दिलं होतं, इथं व्यापार दिलंय. खरंय का हो? वेगळं काही नाही. तुम्ही काढून बघा रे, 804 वर आहे, या वर्षीच्या पण आहे. मग काय येईल बा इथं? का रे हरित वृद्धी येईल का? हो, हरित वृद्धी याच्या पूर्वी आलेला प्रश्न आहे. कधी आलाय तो? महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा 2023 ला आलाय, म्हणून मी पुस्तकात देणारच ना. पेज नंबर 804 वर काढून बघा, 8व्या एडिशन मध्ये सर्वसमावेशक विकास त्याच्यामध्ये दिलेला आहे पहिलंच, कारण युवा शक्ती पण दिलेली आहे. व्यापार विकास येणार नाही, व्यापार विकास नाहीच त्यामध्ये. आता प्रश्नामध्ये तिन्ही दिले आहेत, पहिले चारी पण आहेत, आर्थिक क्षेत्र पण होतं. मग यामध्ये आहे ते कोणतं यस म्हणायचं, बाकी काय रे? PYQ हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, काढून बघ, मी बोलत नाही. कुठला आहे? महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा 2023 चा प्रश्न आहे, कारण तेव्हा एकत्र झाली गट ब गट क एकत्र. 804 पेज नंबरवर आहे. तू म्हणशील आता इथं जुनं दिलं रे आपण, तसं नाही, मी जे लेटेस्ट आहेत तेच चांगले टाकलेत, असं ते काय दिलेलं नाही. ठीक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचाबाबत योग्य. बहुराष्ट्रीय म्हणजे काय? अनेक राष्ट्रात असणारी कंपनी. आता बहुराष्ट्रीय कंपनी ह्या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्तारद्वारे जगभर जाळे पसरतात. इथे सरळ दिले बघा मेन्शन, कारण ज्या कंपन्यांचं उत्पादन क्षेत्र विक्रीसाठी बाजारपेठात जगभर, इथे जगभर दिले की नाही सर? हे बघा, जगभर, मगभर नाही, जगभर. अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, फॉक्सवॅगन, ऍपल, ह्या सगळ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत नाही रे. म्हणजे पहिलं बरोबर आहे, पहिलं बरोबर म्हणजे येणार नाही, हे येणार नाही. खरंय का हो सर? काय विचारलंय? योग्य विचारलंय. अ आणि ब किंवा अ आणि ड बघू. बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या एकाच प्रकारच्या उत्पादनावर, कोण म्हणते रे? खरं हो सर? आता मला सांगा, तुम्ही आता एवढं तरी नाही सर तिथं दिलं पाहिजे सर कंसात, एवढं मग काय रे? असं काही आपण पहिली दुसरीची परीक्षा देत नाही किंवा 5वी 6वीची, बरोबर ना? आता मला सांगा, कुठली हरी कंपनी ही? अमेझॉन आहे. अमेझॉन एकच विकते का हो सर उत्पादन, किंवा एकाच उत्पादनासाठी संबंधित आहे का? निश्चित नाही. मग हे येणार नाही. ब येणार नाही म्हणल्यानंतर हे येणार नाही. मग मला क आणि ड माहित असायची गरज नाही, मग उत्तर डायरेक्ट आलं माझं. ओके, अ आणि ड आलं का नाही? मग बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे. विकसित देशामध्ये आहे, विकसनशील देशात पण आहे, पण विकसित देशामध्ये जास्त, तिथल्याच जास्त. आपला याचं देणे घेणं पण नाही, माहित असावं काही गरज पण नाही. प्रश्न उत्तर निघाले का ना? बाकी बघत बसायची गरज आहे का? नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनाच्या, हा कोणती पण मोठी कंपनी असते आणि ती अनेक जगभर पसरली आहे, त्यामुळे तिनं संशोधनावर भर देणारच आहे. एका कॉमन गोष्ट आहे. बघा इथं वाचून बघा, मी सगळं दिलंय. जागतिक कंपन्या, आंतरराष्ट्रीय कंपन्या, विकेंद्रित आंतरराष्ट्रीय कंपन्या, संक्रमण कंपन्या, सर्वांसाठी बहुराष्ट्रीय कंपन्या हा शब्द वापरतात. बघा बहुराष्ट्रीय कंपन्याबद्दल सगळं दिले, कारण त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, सगळं दिलंय. काय काय आहे ते बघा. शासनाच्या कर महसुलात वाढ होऊ शकते. कंपन्या स्वतःसोबत परकीय तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, याच्यावर तुम्हाला आता जे काय वाक्य विचारले ते महत्वाचं आहे. अरे आर्थिक वाढ आधुनिकीकरणाला गती देतात, ग्राहकांना उच्च प्रतीच्या कमी किमतीत वस्तू उपलब्ध करून देतात. बऱ्याच देशात या कंपन्या राजकीय हस्तक्षेप करतात. सगळं सगळं दिले. ओके. सरकारी बँक या नात्याने, म्हणजे गव्हर्नमेंटची बँक किंवा कुठली असेल, रिझर्व्ह बँक विविध कामं करते. म्हणजे विविध बँक कोणते कोणते कामं आहेत? आरबीआयची चलन धोरण अंमलबजावणी करते, बरोबर आहे. बँकिंग क्षेत्राचं नियमन करते, माहित आहे ना रे. बँकिंग नियमन कायदा आपल्या कंबाईन मध्ये 10 वेळेस दिलं मी, बँकिंग नियमन कायदा, बरोबर ना? 1949 काढून बघणार आहे बाबा, बँकिंग या टॉपिक मध्ये काढून बघ. अर्थविषयक बाबीवर शासनाला सल्ला देते, हाय का नाही हे पण दाखवतो तुम्हाला. शेअर बाजाराचं नियमन करण्यासाठी सेबी असताना बाकीच्याची काय गरज आहे? खरे गो सेबी आहे ना, मग हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे कोणतं नाही ते विचारले, आला लक्षात? मग चलनविषयक अंमलबजावणी, मॉनिटरी पॉलिसी दिले मी, कंबाईन मध्ये पण दिले, नोट्स मध्ये पण दिले. बघू मी इथं, कारण चलनविषयक धोरणाचं इथं मला तुम्हाला दाखवायची गरज नाही, बँकिंग क्षेत्र नियमन दाखवायची गरज नाही. बँकिंग क्षेत्रावर नियमन तरी पण बघा. शासनाला आर्थिक, बघा इथं काय दिलं रे? सरळ सरळ दिले. शासनाला आर्थिक, थोडं मोठं करून दाखवू का? ठीक आहे. 115 पेजवर आहे बघा रे. बघा, ज्या करे आर्थिक चलनविषयक बाबीवर सल्ला देते. आरबीआय देशातील व्यापारी बँकांचे प्रमुख म्हणून बँकांचं नियमन नियंत्रित करते, ते पण आलं. बँकांचं नियमन पण आलं. आणि मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना सल्ला देण्याचं कार्य पण करते, तिन्ही पण आले पॉईंट. ओके. मग इथं वेगळं सांगायची काय गरज आहे का रे बाबा? नाही म्हणला तर मी आता याला क्लोज करतो, बरोबर. सेब करे याचं येणारच नाही, बरोबर. एखाद्या सेबी करते, ते सेबी करते, याचा बाकीचा काही संबंध नाही आपला. आता शेवटचा प्रश्न बघा. हा फक्त हा प्रश्न आहे ना,
तुम्हाला तंतोतंत जुळत नाही बरोबर. ओके, हा प्रश्न जो आहे तो तंतोतंत जुळत नाही की एक्झॅक्ट हा उत्तरच येईल बाबा. ओके, मी जे आहे ते मान्य करतो, उगाच काय रे ओढून ताणून आणण्यात मत नाही, याला हा तंतोतंत जुळत नाही. जसा काय रे एक्झॅक्ट उत्तरापर्यंत जायला पाहिजे तो तंतोतंत जुळत नाही, तरी पण याचं उत्तर येतं मात्र. बघू कसं येतं बघू. शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक जीपीआय संदर्भात प्रमाणित गणना पद्धत कल्पिकी कोणती आहे? पुरुष साक्षरता दराचं, आता साक्षरता दराचा स्त्री साक्षरता दराशी गुणोत्तर, विशिष्ट शिक्षण स्तरावरला स्त्रियांचा सकल नोंदणी दर, हा सकल नोंदणी दर आला पाहिजे आपला. ओके, आणि पुरुषांचा सकल नोंदणी दर. ओके, आणि प्राथमिक स्तरावरला पुरुष आणि स्त्रियांच्या निव्वळ नोंदणी दरातील फरक, कामगार शक्तीतील स्त्रियांचा, कामगाराचा काही संबंध येत नाही बरोबर. का तर कारण हे लैंगिक समता निर्देशांक जो आहे तो कशासारखा असतो? एसडीआय सारखाच असतो. बघू पहिलं, बघा पहिलं ज्ञानाची सुगमता एसडीआय मध्ये पण कार्य, तिकडे पण कार्य, जीडीआय मध्ये पण काय बघा, जीडीआय मध्ये पण काय असतं रे, दीर्घ व निरोगी जीवन, ज्ञान आणि चांगले राहणीमान. ज्ञान मध्ये काय असतं? नॉलेज मध्ये. ते काय इथं मी कारण दिलं नाही का, कारण ऑलरेडी एसडीआय मध्ये दिलंय म्हणून. मग नॉलेज मध्ये काय बघा, इथं नॉलेज मध्ये शालेय अपेक्षित वर्षामध्ये काय दिलं बघा, शालेय पट नोंदणी, चालू शिक्षणात पट नोंदणी हीच पॉईंट दिलाय तुम्हाला इथं. अलग लक्षात. शिक्षणातला पद्धत बघता येणाऱ्या मुलांची किती वर्ष अपेक्षित आहे याचा विचार घेतला तो. ओके, मग तेच दिले इथं अलग लक्षात. करे सकल नोंदणी दर, पट नोंदणी म्हणजे जे काय नोंदणी दर सकल आणि पुरुषाची नोंदणी दर दोघांचं एकत्र करूनच काय जीडीआय जनरली करे लैंगिक समता निर्देशांक, म्हणजे दोघांमधला फरक केला तरच मग काय लैंगिक समता निर्देशांक कळला होतो. आणि ते इथं सांगितलं की सगळ्याच बाबतीत, याच्याच बाबतीतच नाही तर याच्या बाबतीत, याच्या बाबतीत आणि याच्या बाबतीत, या तिन्हीच्या बाबतीत काय केलं तर या आधारित पुरुषांचा वेगळा आणि महिलांचा वेगळा. म्हणून इथं तुम्हाला काय हा जो पॉईंट कळाला असला हे आणि हे म्हणजे वेगळा, म्हणजे काय रे इथं दोन्हीचा वेगळा पाहिजे बरोबर ना. विशेष शैक्षणिक स्तरावर स्त्रियांचा आणि काय पुरुषांचा असा, म्हणून काय त्याच्यावरून ते हे गुणोत्तर बरोबर ना. शिक्षणाचा पण काढतात, जीवनमानाचाही काढतात आणि राहणीमानाचाही काढतात. ओके, मग त्याच्यावर हा तुमचा प्रश्न आहे, मग तो एक्झॅक्ट तुम्हाला आला नसता. ठीक आहे. बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा उद्देश काय आहे? महिलांना रोजगार देणं, लिंग समानता. काय रे मग लिंग समानता आणि मुलींचं शिक्षण. ओके, अनेक वेळेस विचारते की रे बेटी बचाव कडे, आणि हे दिलंय काय बघा इकडे आपल्या इकॉनॉमिक्स पेज नंबर 321 वर आहे. बेटी बचाव बेटी पढाव अभियान कधीचा आहे? 22 जानेवारी 2015चा आहे. पानिपत. ठीक आहे, माधुरी दीक्षित. ठीक आहे. मुलींचं शिक्षण आहे का? हो आहे. लैंगिक समानता आहे का? हा. बघा हे दोन्ही काढून बघा कशामध्ये, उद्दिष्टामध्ये दिलंय का? हा बस. ओके, आता बघा मिशन शक्ती बघू आपण. मिशन शक्ती योजना कशा संबंधित आहे? महिला सक्षमीकरण. ऊर्जा काय संबंध नाही, संरक्षण नाही, अंतराळ नाही, काय महिला सक्षमीकरण आहे का? बघा महिलांची सुरक्षा, संरक्षण, महिलांचे सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण कोणासाठी आहे? महिला सक्षमीकरणासाठी. मग मिशन शक्ती कधी 22-23 पासून राज्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे का? अंतराळासाठी नाही. संरक्षण पण इथं महिला संरक्षण दिलं असतं मग यस म्हणलं असतं आपण, खरे गाव. मग काय इथं महिला सक्षमीकरण, इथं पण महिला पाहिजे, मग काय रे मग तुमचा प्रश्न झाला असता, मग काय हे आला असतं. इथं काय महिला ऊर्जा तर येणारच नाही किंवा महिला अंतराळ येणार नाही बरोबर ना. महिला संरक्षण आहे बघा, महिला संरक्षण, महिला सुरक्षा, महिला सक्षमीकरण, म्हणजे एकंदरात करे महिला सक्षमीकरणासाठी ही स्कीम आहे. याच्या अंतर्गत 2 स्कीम आहेत, सबल आणि करे सामर्थ्य, हे पण मी डिटेल दिलेलं आहे. ओके, 321. अशा प्रकारे मित्रांनो बघा करे अशा प्रकारे जवळजवळ करे 17 प्रश्न करे इकॉनॉमिक्सचे आलेले आहेत. त्या 17 पैकी 16 प्रश्न करे आणि एक प्रश्न ते एकदम सोपा आहे की रे, तुम्हाला लोकसंख्येत सांगितलं म्हणजे 17 पैकी तुम्हाला 17 प्रश्न जमतील असे सोपे होते. त्यापैकी फक्त मी म्हणतो यापैकीच एक प्रश्न जो आहे तो करे आता जो आपला जीपीआय वरला घेतलाय तो थोडासा तुम्हाला लॉजिक लागणार नाही, बाकी सगळे प्रश्न सुटतील अशा स्वरूपाचं करे हे सगळं आपण या आपल्या इकॉनॉमिक्स नोट्स असतील, कंबाईन बुक असेल करे, याला खरंच सांगतोय पोरो अतिशय उत्तम दिलेलं आहे. याच्या पुढेही तुम्ही जर व्यवस्थित त्याला न्याय दिलात आणि तुम्ही जर करे इतर कोणाचंही ऐकून काही वाचून काही वाचत बसलात तर पुन्हा तुम्हाला करे अवघड वाटत जाईल, कठीण वाटत जाईल, मार्क येणार नाहीत, प्रश्न अनोळखी वाटत जातील आणि काही कन्फ्युजन होईल. आणि इकॉनॉमिक्स शेवटी काय समजण्यासाठी त्याला थोडीफार काय तुमचा जर ज्याला खरंच वाचून कळत नसेल तर त्यांनी बॅच केलं पाहिजे. ओके, अलग लक्षात. तर ज्या विद्यार्थ्याला करायचं असेल तर आपली चाणक्य बॅच आहे, त्यांनी करू शकता. ओके, धन्यवाद मित्रांनो.